पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांची आस्थेनं चौकशी करतायत, त्यांच्याशी संवाद ते साधतायत। तर रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या असणार आहेत। दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्या आज विराजमान होतील। यापूर्वी काँग्रेसच्या शीला दीक्षित असतील, सुषमा स्वराज भाजपच्या असतील, त्याचबरोबर आपच्या आतिशी यांनी महिला मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचं कामकाज पाहिलेलं आहे आणि आता रेखा गुप्ता या चौथ्या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत। रेखा गुप्ता या थोड्याच वेळात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील। त्यांचा शपथविधी पार पडणार आहे आणि त्याच शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामलीला मैदानावर आता दाखल झाले आहेत। केंद्रीय मंत्री आणि भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आशिष शेलार असे अनेक मान्यवर हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये अगदी काही क्षणामध्येच हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। तर रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। कालच्या भाजपच्या विधिमंडळाच्या बैठकीमध्ये रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि आज त्यांचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडतोय। और सबका विश्वास, ये विश्वास आज इस देश को विकसित भारत की राह पर आगे बढ़ा रहा है और इसीलिए ये विकसित भारत की इस यात्रा में आज दिल्ली भी पूरे दिल से संकल्पों के साथ इसमें शामिल हो रही है इस रूप में। और ये डबल इंजन की सरकार इस दिल्ली शहर के और दिल्ली के राज्य में क्षेत्र में रहने वाले हमारे लाखों परिवारों की उम्मीदों को साकार करने के लिए आज एक स्वर्णिम शुरुआत कर रही है।